नमस्कार. आज आपण डिग्री सेंटेन्सेस पाहत आहोत. डिग्रीची सेंटेन्सेस 3 प्रकारचे असतात: पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री. एखाद्या वाक्याची डिग्री हे त्या वाक्यातील ॲडजेक्टिव्ह्ज म्हणजे विशेषण ठरवतं. हे जे विशेषण आहे ही 2 प्रकारचे आहेत. एक आहे ॲब्सोल्यूट आणि दुसरं आहे ग्रेडेबल. त्यातील ही जी ग्रेडेबल ॲडजेक्टिव्ह जी आहेत त्यांचाच पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री फॉर्म बनतो आणि यांचाच वापर डिग्रीच्या सेंटेन्सेसमध्ये होतो. तर ती ग्रेडेबल ॲडजेक्टिव्ह्ज कोणती ती आपण पाहूया. पहिले ॲडजेक्टिव्ह्ज आहेत क्वालिटी दर्शवणारे, म्हणजे गुण दर्शवणारे. त्यामध्ये रंग येतात, आकार येतो, तापमान दर्शवणारे, वय दर्शवणारे, इमोशन म्हणजे भावना दर्शवणारे, ओपिनियन मतं दर्शवणारे, फिजिकल स्टेट म्हणजे एखादा व्यक्ती स्ट्रॉंग आहे, हंग्री म्हणजे भुकेले आहे, हे दर्शवणारे ॲडजेक्टिव्ह्ज त्याच्यामध्ये येतात. दुसरं आहे क्वांटिटी. क्वांटिटी म्हणजे प्रमाण. त्यामध्ये मेनी, फ्यू, लिटल ही ॲडजेक्टिव्ह येतात. आता या ॲडजेक्टिव्हला ग्रेडेबलच का म्हणायचं बरं? उदाहरणार्थ हॅप्पी म्हणजे आनंदी, हे एक ॲडजेक्टिव्ह आहे. एखादा माणूस किती आनंदी आहे हे आपल्याला निश्चित सांगता येत नाही, अनिश्चितता आहे. कमी आनंदी, खूप आनंदी, कितीही आनंदी असू शकतो. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्याचा आनंद याचा आपल्याला निश्चित बोध होत नाही, म्हणून त्याला आपण ग्रेडेबल ॲडजेक्टिव्ह म्हणतो. आणि म्हणूनच ही जी विशेषण आहे यांचा वापर डिग्रीच्या सेंटेन्सेसमध्ये होतो. चला तर आता आपण डिग्रीची सेंटेन्सेस पाहूया. आता या ठिकाणी आपण काही ॲडजेक्टिव्ह्ज घेतलेलं आहे उदाहरणादाखल. त्यात आपण पहिलं जे ॲडजेक्टिव्ह घेतलेलं आहे ते आहे व्हाईट. ते आपण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये वापरतो. त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म त्याला आपण ER लावतो, म्हणजे व्हाईटर वापरतो. सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये त्याला EST लावतो, म्हणजे त्याचं व्हाईटेस्ट होतं. दुसरा ॲडजेक्टिव्ह आहे व्हायोलेट. याच्यामध्ये 3 सिलेबल आलेली असल्यामुळे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये त्याच्या आधी मोर लागतो आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट हा त्याला ॲड होतो. आता एक सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आपण या ठिकाणी घेतलेलं आहे. सेंटेन्स आहे सचिन इज द क्लेवरेस्ट बॉय इन द क्लास. याचा अर्थ होतो सचिन हा वर्गातील सर्वात हुशार मुलगा आहे. म्हणजे सचिन एवढा दुसरा कोणताच मुलगा त्या वर्गामध्ये हुशार नाही. हा झाला सुपरलेटिव्ह डिग्रीचा एक प्रकार. दुसरं सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य या ठिकाणी आपण घेतलेलं आहे सचिन इज वन ऑफ द क्लेवरेस्ट बॉईज इन द क्लास. हेही सुपरलेटिव्ह डिग्रीचं वाक्य आहे, पण या वाक्यामध्ये थोडासा बदल झालेला आहे. सचिन वर्गातील सर्वात हुशार मुलांपैकी एक आहे. म्हणजे वर्गामध्ये अनेक हुशार मुलं आहे, त्यापैकी तो एक आहे. या ठिकाणी बॉईज आले पा आणि या ठिकाणी फक्त बॉय आलेला आहे. हा सुपरलेटिव्ह डिग्रीची ही 2 प्रकारची वाक्य आहेत. आता सुपरलेटिव्ह डिग्रीचं ह्या प्रकारचं वाक्य असेल तर कंपॅरेटिव्ह करताना आपण द ॲडजेक्टिव्हच्या आधी आलेला काढून टाकतो, क्लेवरला ER लावतो, कंपॅरेटिव्ह डिग्री फॉर्म वापरतो, त्यानंतर दॅन एनी अदर ही रचना वापरतो आणि त्याचं कंपॅरेटिव्ह डिग्री बनवतो. हेच वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये बनवताना आपण नो अदर ने त्याची सुरुवात करतो.
त्यानंतर ॲडजेक्टिव्हच्या नंतरचा भाग या ठिकाणी बॉय इन द क्लास हा घेतो. कर्ता एकवचनी असल्यामुळे इज आलेलं या ठिकाणी. त्यानंतर पॉझिटिव्ह डिग्री फ्रॉम क्लेवर ते ॲजच्या मध्ये वापरतो आणि नंतर रेस्ट ऑफ द पार्ट आपण लिहितो. आता हे जे सुपरलेटिव्ह डिग्रीचं जे वाक्य आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे ते असर्टिव्ह म्हणजे विधानार्थी आहे, अफर्मेटिव्ह त्याचबरोबर ते होकारार्थी आहे आणि सिंपल म्हणजे ते साधं सुद्धा आहे. तेच कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या बाबतीमध्ये असर्टिव्ह, अफर्मेटिव्ह, सिंपल. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये हे वाक्य असर्टिव्ह तर आहेतच,